अजूनही प्रेम करतो. प्रेम तर कसं आहे पट्ट्या, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. आजचा ब्लॉग एकदम मनापासून म्हणजे अंदरच्या गोष्टी सांगू आपण. कारण मी बाहेर जाऊ नाही शकत, कारण एवढ्या उन्हात कोण बाहेर जाईन. आणि तासावान मला भल्ला जीवार येते उन्हात तानात बाहेर जायचं. दुपारच्या वेळेस तर मी कसाच बाहेर नाही जात. आणि सकाळी उठल्यावर पण मला वाटलं की आज ब्लॉग बनवू. ब्लॉग म्हणजे आता अंदरच्या गोष्टी आहेत, त्या एक व्हिडिओ बनवायचा आहे. ते माझ्या आठवणी राहिल्या पाहिजे, त्या कारणाने आपण हा व्हिडिओ बनवून राहिलो. आता पहिले त्या गोष्टी सांगतो की मला हा व्हिडिओ बनवायची इन्स्पिरेशन म्हणजे मन कुठून झालं. कसा आहे सीन, सकाळी मी मस्त बाहेर गेलो होतो. बाहेरून येऊन राहिलो तो गाणी ऐकत मस्त गाडीवर. तेव्हा आहे ना असं वाटलं की आपल्या अंदरच्या गोष्टी सांगावं आणि त्या आपल्या सबस्क्रायबरला न सांगता आपल्या आठवणीसाठी ठेवावं. नंतर मी जेव्हा इथून 4-5 वर्षांनी जेव्हा मी पाहीन ते व्हिडिओ, त्या आम्हाला त्या आठवणी असल्या पाहिजे की आपण चुतिया किती होतो लाईफमध्ये. तो तर हाऊस म्हणा बात तर सही आहे. असे हर कोणी जेवढे मायावढे पोट्टे असन ते रिलेट तर लयच करण, आणि ज्याचं वय मायापेक्षा जास्त झालं असेल ते बी रिलेट करण. कारण हे जे आहे गोष्ट ते खतरनाक गोष्ट आहे, जे काही हर माणसाच्या जिंदगीचे लवळे लावून ठेवते, जे म्हणजे प्रेम. आता मला माहित नव्हतं की मला प्रेम झालं होतं म्हणून. काय सीन झालता, 3 वर्षापासून मी एका पुरीच्या रिलेशनशिपमध्ये होतो, एका पुरीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो. तर मला माहित नव्हतं की बा मला तिच्यावर प्रेम आहे. पण मला असं वाटत होतं आपण वा ठीक आहे. जेव्हा ते सोडून गेली, ठीक आहे सोडूनही गेली तरी मला वाटत नव्हतं. पण एक माझा मित्र आहे म्हणजे भावासारखा आहे मोठ्या, त्यानं मला सांगितलं तू तिच्यावर प्रेम करत होता. त्यानं मला पूर्ण रिअलाइज करून दिलं. मग झालं तिथं माझ्या डोकं खराब. मग मी फडफड करायला लागलो होतो. तर आता स्टोरी कशी चालू होते ते सांगतो समोर. पहिले आहे ना मला लय जास्त भूक लागली आहे, पहिले जेवण करून घेतो फटकन. पण माहिती बोटतो, जेवण बी करायच्या आधी मी कपडे धुवायला टाकले होते, ते आपल्याला आता काढून वाढू तर घालावं लागेल. कारण घरी कोणी नाही, आपले कपडे तर आपल्याला धुवायला लागते. शिवा बसन ना फालतूच्या मध्ये की बा कपडे नाही धुवत काही नाही. आता नवीन पोट्टीला टाकली पाहिजे, त्याच्यासाठी तर आपल्याला चांगलं राहतं लागणच आहे की नाही. लटकली पाहिजे ना. औकात में रहो. मस्त आता मशीन आवाज करू राहिली एकदम. आता बरोबर टाकून पाहिजे, ठीक आहे. लागली ना. तो पण आज बनली होती भाजी हे वाली, आणि हे तर भाजी मी खात नाही. तर त्याच्यानं आता थोडासा टाइम घेऊ, विचार करू. नंतर पहिले तुम्हाला पूर्ण गोष्ट सांगतो. आता मी आलोय पुरे कपडे वाळू घालून मस्त. आता बढियापैकी बसतो आणि तुम्हाला पुरी गोष्ट सांगतो काय सीन झाला होता. जे 2 वर्षात माझे जे लवडे लागले आहे ना ते पुरे सांगतो तुम्हाला, स्टार्टिंग पासून काय सीन आहे. तर पहिले काय झालं, मस्त मी पुरा करिअर मध्ये लागलो होतो की बा आपल्याला इंस्टाग्रामवर फेमस व्हायचं आहे. बम रील टाकू राहिलो, दिवसाचे 4-4 रीला पडू राहिल्या. कॉलेजला नाही चाललो, बम पुरी महिन्यात आपली इंस्टाग्रामवर घेतली. मग तेवढ्या वेळात माझ्या मित्राची गर्लफ्रेंड होती, जे आताचे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये. आता म्हणजे तिच्याच त्यानं मी ॲडमिशन घेतली होती कॉलेजमध्ये. तर सीन काय झाला, माझा मित्र आला माझ्याजवळ, माझ्या लवरची मैत्रीण आहे म्हणे. ते म्हणे पाय म्हणे कशी दिसते, मला आवडली होती. मी त्याला म्हटलं की बा कर बा, जमत असेल तर जमून दे. त्यानं जमून मिळून दिलं. म्हणजे त्यानं काय मॅच जमवलं, ते त्यानं फक्त ओळखी दिली करून. मस्त आम्ही आलो रिलेशनशिपमध्ये. मस्त 5-7 महिने चांगलं झालं. माझा मित्र एक सिंगल होता, जो खास होता, लय खास होता. त्यानेही माझी गाड मारली, तेही सांगतो. तो खास मित्र त्याला मग मी त्याची मैत्रीण दिली पटून, जे माझी गर्लफ्रेंडची मैत्रीण होती त्याला पटून दिली. तो भाई बदलला, पुरा बदलला. तर आता इथं ते काही करू नव्हतो शकलो. मला मी गर्लफ्रेंड होती, मला टेन्शन नव्हतं एवढं. पण जाऊ द्या म्हटलं, मी मस्त चालू राहिलो. माझ्या मस्त 2-3 वर्ष झाले. मग हिनं घेतली दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन. हे होती 12वी, मी होतो फर्स्ट इयरला होतो मी.
तिला मग दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. तिथेही आमचा 1 वर्ष चालला आरामात. ते फर्स्ट इयरला, मी सेकंड इयरला मस्त चालून राहिलं. मग नंतर आता थर्ड इयरला आताच्या सप्टेंबरमध्ये ते बदलल्यासारखी झाली. म्हटलं, बदलली कशी काय हे, काऊन बदलली. मग मी तिला विचारून राहिलो. मग तिनं काही महिन्यानं मला सांगितलं की तू समजून जा म्हणे. आपल्याला तिला सोडाच लागलं. आणि मी चिल होतो, मला काही टेन्शन नव्हतं. मी म्हटलं जाऊ द्या, ठीक आहे ना, एक गेली दुसरी. आपण तर आपलं प्रेम दाखवलं ना, आपण काही गलती नाही केली, आपण चीट नाही केलाय, समोरच्याने चीट केलाय, विषय होता. मी पण चिल मध्ये. मग मी साऱ्या मस्त सिंगल विंगल झालो, मस्त आपल्या पुरी पाहिनं झालो वापस तसंच. कारण पहिले तर आपण रिलेशनशिप मध्ये आपण हे धंदे करत नाही, किंवा आपली गर्लफ्रेंड असून दुसऱ्या पोरींच्या इकडे पाहा, दुसऱ्या पोरींना लाईन मारावं, ते आपल्या इकडून होत नाही रे. आपला सिम्बल सर बोलाय, वन वुमन मॅन बनून जायचं, चिल राहायचं. भेटलं तर भेटलं, नाही भेटलं समोर जाऊन चांगलंच होणार आहे. लग्न तू विनच आपलं, घरचे तर असे ठेवण नाही. तो विषय. आता सीन असा आहे, पोरगी तर भेटून नाही राहिली आपल्याला बा, रिलेशनशिप मध्ये वगैरे यासाठी पोरगी भेटून नाही राहिली. पण तरी तो जो व्यक्ती जो गेला आहे माझ्या लाईफ मधून, तो व्यक्ती असं नाही आहे की बा कॉल नाही करत. तो व्यक्ती कॉल करते. आपण किती काही ब्लॉक केलं, काही केलं तर आपण एक वेळा तर पाहतोच ना अनब्लॉक करून, की काय सीन आहे काय नाही आहे. तर मी बस अनब्लॉक केलं नाही, म्हणजे केल्याबरोबर मला कॉल येते, अनब्लॉक केल्याबरोबर कॉल येते. हेच समजत नाही कसं, म्हणजे मूव ऑन होण्याची पुट्टी. मूव ऑन झालाय म्हणा, तुमचा माणूस मूव ऑन झालाय, खुशी आहे मस्त लाईफ मध्ये. ब्लॉगिंग करून राहिला मस्त टिपटॉप. आपला एक व्हिडिओ आला हिंदीवाला, शिर्डीत गेलो तुम्ही मस्त पेपरसाठी. माझ्या भावाचा पेपर होता, मस्त पेपरला गेलतो भाई. चुम्मेश्वरी शिर्डी एवढा माहोल गेला आम्ही. तुम्ही ब्लॉग जाऊन पहा, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो त्याची, आरामात पाहून या. बढिया 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, बढिया पहा. आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा. इंस्टाग्राम आहे आपलं खाली. मधून तो व्यक्ती गेल्यावर मला असं वाटायला लागलं की माझी लाईफ संपली. म्हणजे पहिले तर नाही, पहिले असं नाही वाटलं. मग नंतर जेव्हा रिअलाइज करून दिलं भावाने माझ्या, तेव्हा तो म्हणे की बा तुला त्रास होईल, हे होईल ते होईल. मला त्रास नव्हता होत. मग त्याने मला समजून सांगितलं की असं केलं, त्यात असं केलं. म्हणजे आता तिचा कॉल येते तर आपण, माझा हार्टबीट्स वाढते. अजूनही प्रेम करतो, प्रेम विसरत नसते भाऊ, प्रेम विसरत नसते. अजूनही प्रेम करतो तिच्यावर. पण आपल्याला ते पाहिजे नाही, आपल्याला पाहिजे दुसरी नवीन चॅप्टर बोला, नवीन पाहिजे सब. आता सध्या प्रेमात लोक आहे, त्यांच्यासाठी डिमोटिवेशन नाही आहे. फक्त तुमच्या जवळ जो माणूस राहील, दोघांनाही सांगतो, पोरगी पोरगा, तुमच्या जवळ जो माणूस राहील त्याची कदर करजा. एक वेळा तो लाईफ मधून गेला ना, तो कधी वापस भेटत नाही. तो देवी देत नाही वापस. जर चांगला माणूस तुम्हाला पहिल्यांदाच रिलेशनशिप मध्ये भेटू राहिला, माझं पहिलं रिलेशनशिप नव्हतं हे, पण पहिल्यांदा जेव्हा रिलेशनशिप मध्ये भेटू राहिला, तो व्यक्ती वापस भेटत नाही. माझं पहिलं प्रेम अजूनही मला भेटत नाही, मला माहित आहे. आणि तसं कोणीच देऊ नाही शकत प्रेम. ते प्रेमाचं लग राहते. प्रेमाच्या गोष्टी तर अशा करून राहिला जसा प्रेमात लय मोठी PhD केली, मग शायर झालो वा खतरनाक. पण असं काही नाही आहे. आपल्याला फक्त जेवढं कळलं आता एक्सपिरियन्स थ्रू, की बा आपल्याला पहिलं प्रेमी गेलं, हेही गेलं, आणि आपण काय चुकी करू राहिलो. आपण काही चुकी नाही करत. आपण वन वुमन मॅन राहून राहिलो, आणि त्याच्यातही हे अशा गोष्टी होऊन राहिल्या. कधी कधी हे जे रिलेशनशिप आहे हे याच्या काही असं सफोकेशन व्हायला लागते. आता ज्या ऑडियन्सला समजत नाही, सफोकेशन म्हणजे गुदमरल्यासारखं. नाही तर माझ्या शिवाय द्या, इंग्लिश धडू राहिला नाही बा. सफोकेशन म्हणजे गुदमरल्यासारखं, त्याच्यात राहणंच जीवार येते. सिच्युएशनशिप पहा मस्त, ब्रेड क्रम्बिंग करा, इकडे लवडा लसण, नॅनोशिप सब चाल बा, त्याच्यात मजा आहे. पण ते एक एज आल्यावर, आता माझे मोठे दादाही आहे, माझे मित्र आहे सारे मोठे आहे, ते काय म्हणते म्हणजे तू आता तर मजा करून राहिला म्हणते, पण नंतर तुला एक व्यक्ती लागला म्हणते तो, की बा तू त्याच्यावर प्रेम करशील आणि त्याच्याशिवाय तू पाहिजे नाही, असंही होईन म्हणते. आता करावं काय माणसानं, समजत नाही. आणि हे माझ्या पुऱ्या फिलिंगचा अंदाज आहे. ह्या मी तुम्हाला सांगायच्या होत्या, मी तुम्हाला सांगितल्या. अजून जे काही असन मी माझ्या तो दादाही दाखवून, की ज्यानं मला रिअलाइज करून दिला. आता जाईन बाहेर मस्त व्हिडिओ काढून त्याच्यासोबत सांगन तुम्हाला. चला आता थोडासा ब्लॉग थांबून देऊ, 2-3